एक दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन राष्ट्रमाता जिजाबाई, महाराणी ताराराणी आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचंही प्रतिमा पूजन तिथे होत आहे। दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, नंदादीपम नमोस्तुते। शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते। आजच्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर सुधा कांकरिया, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मान्यकरी आहेत। त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेअंतर्गत स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत। महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्वहस्ताक्षरात संदेश देऊन स्वाक्षरी केलेली आहे आणि या चळवळीला प्रोत्साहन महापौर माननीय सौभाग्यवती स्मिता शिंगाणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ, बुके आणि मोमेंट वगैरे माननीय डॉक्टर सुधा कांकरिया यांचे सन्मान आणि नमस्कार। महानगरपालिका कोल्हापूर आणि पुढारी कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कस्तुरी महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। उपस्थित असलेले माननीय महापौर श्री उदयजी साळुंखे साहेब, उपमहापौर स्मिताजी माने साहेब, आयुक्त श्री विजय सिंगल साहेब, स्थायी समिती सभापती आदरणीय इंद्रजीतजी सरगर साहेब, तर मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते। सगळ्या रूपामध्ये आपल्याला आज स्त्री दिसतीये की शक्तीमध्ये आहे, की भक्तीमध्ये आहे, की प्रीतीमध्ये आहे, की ममतेमध्ये आहे, की आपलेपणामध्ये आहे, की जिव्हाळ्यामध्ये आहे, की संस्कृतीमध्ये आहे, की सृष्टीमध्ये आहे, की पृथ्वीमध्ये आहे, की नदीमध्ये आहे, जी गायेमध्ये आहे, जी सरस्वतीमध्ये आहे, लक्ष्मीमध्ये आहे, दुर्गा मातेमध्ये आहे, जी सावित्रीबाई फुलेमध्ये आहे, ताराराणीमध्ये आहे, जिजाऊ मातामध्ये आहे। ही सगळी शक्ती कुठे आहे तर सर्वांच्या ठाई आहे। सर्वांच्या ठाई म्हणण्याचं उद्दिष्ट माझं असं आहे की पुरुषांमध्येही आहे आणि स्त्रीमध्येही आहे, पण स्त्रीमध्ये ती थोडीशी अधिक आहे। मी नेहमी असं म्हणत असते की तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे आणि ती आरती असेल तर तो प्रसाद आहे। तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे, तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे, ती दीपावली असेल तर तो दसरा आहे, तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे। असं हे स्त्री पुरुषाचं नातं अर्धनारी नटेश्वर याला आपण म्हणतो आणि म्हणूनच जेव्हा स्त्रियांची आणि पुरुषांची शक्ती एकत्र येते तेव्हा 1+1=2 होत नाही, तर एकाच्या बाजूला एक उभं राहिल्यानंतर 11 पटीने ती सकारात्मक शक्ती वाढते आणि त्याचा प्रत्यय मला आजच्या या महोत्सवामध्ये दिसतोय की महानगरपालिकेची सगळी शक्ती आदरणीय महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याला दिसतेय आणि पुढारी कस्तुरींची, सर्व कस्तुरींची, मंदांची, स्त्रियांची शक्ती आज इथे दिसतेय। म्हणून 1+1 केवळ 2 झालेले नाही, तर 1 आणि 1 उभे राहिले एकमेकांच्या बाजूला आणि हातात हात घालून हृदयास हृदय जोडून या कार्य करायला लागो। बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो, अशा प्रकारची सकारात्मक परिवर्तन करणारी एक शक्ती या महोत्सवाच्या
परंतु एक खेदाची बाब आहे की महाराष्ट्राच्या एकूण स्त्री भ्रूण हत्येचा आढावा आपण घेतला तर सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या कुठे होतात तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतात, जिथे महालक्ष्मीचा अधिष्ठान आहे, जिथे ताराबाई यांचा इतिहास जागृत आहे, जिथे संपन्नता आहे, जिथे कलेचा आविष्कार आहे आणि तरीही मुलीचा जन्म इथे नाकारला जातो का? याचं आत्मचिंतन करण्याची आज वेळ आलेली आहे. नव्हे तर आज प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की कमीत कमी माझ्या कुटुंबापुरतं मी पाहीन, कमीत कमी माझ्या कुटुंबापर्यंत मी पाहीन की माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या परिवारामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. या स्त्री जन्माचं स्वागत करण्याची भूमिका मी स्वतः तयार करेन असा संकल्प प्रत्येक स्त्री शक्तीने आज इथे केला पाहिजे. थोडं स्वतःकडे बघा मैत्रिणींनो, थोडं स्वतःकडे बघा. स्वतःला जेव्हा तुम्ही स्वतः आरशात बघाल तेव्हा फक्त बाह्य रूप पाहू नका, त्याच्या पलीकडे जा, अंतर्मनात जा आणि दोन हातांमध्ये दोन शक्ती निसर्गाने घडवून दिलेल्या आहेत. एक दोन हातांमध्ये दोन शक्ती निसर्गाने घडवून दिलेल्या आहेत. एक सामर्थ्य आहे सृष्टीचं आणि एक शक्ती आहे संस्कृतीची. एका पंखामध्ये सृष्टीचं बळ आहे आणि एका पंखामध्ये संस्कृतीचं अधिष्ठान आहे आणि हृदयामध्ये बळ आहे ते कस्तुरीचं. हृदयामध्ये बळ आहे ते कस्तुरीचं. या कस्तुरीने एकदा संकल्प केला पाहिजे, माझ्या या पंखामध्ये सृष्टीची शक्ती आहे, दुसऱ्या पंखामध्ये संस्कृतीची शक्ती आहे. या दोन्ही शक्ती मी जागृत ठेवे आणि उंच अशी भरारी मारे की ज्याच्यामुळे या कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्येच नव्हे हळूहळू सगळ्या भारतात आणि जगामध्ये शांती पर्वाची निर्मिती होईल. ममता, आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्याला मातृशक्तीचा आविष्कार म्हणतात. आणि हा मातृशक्तीचा आविष्कार म्हणजे हृदयामध्ये असलेली कस्तुरी आहे. या कस्तुरीला सतत जागृत ठेवणं, जागं ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. उत्साहासह घेतलेला आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पवित्र अशी शपथ घेत आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री ही महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. स्त्री भ्रूण हत्या मी करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन.
शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार निष्संकोचपणे जोरदार आवाजात करायचा आहे. भारत माता